करा. युनिट 3 मध्ये आपण लोकसंख्येची समस्या ही पाहत आहोत आणि लोकसंख्येच्या समस्येमध्ये जागतिक लोकसंख्या, भारताची लोकसंख्येची वैशिष्ट्ये, भारताच्या लोकसंख्या कारणे इथपर्यंत भाग शिकवून झाला आहे. आजच्या तासिकेत आपल्याला लोकसंख्या वाढीचे परिणाम पाहायचे आहेत. लोकसंख्या वाढीमुळे काय काय घटना घडतात, काय अतिरिक्त परिणाम भोगावे लागतात. तर लोकसंख्या वाढीचे जे परिणाम आहे समाजावर काय होतात, एकंदरीत असंख्य घटकावर लोकसंख्या वाढीचे परिणाम होत असतात. तर याच्यानंतरचा जो भाग आहे लोकसंख्या धोरणाचा, त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येईल की लोकसंख्या धोरण का राबवलं जातं. की लोकसंख्या दोन प्रकारचं असतं, एक लोकसंख्या वाढवण्यासाठीचं आणि एक लोकसंख्या कमी करण्यासाठीचं. म्हणजे काही युरोपमधले जे देश आहेत त्यांचं लोकसंख्या धोरण वाढवण्याचं आहे की लोकसंख्या जास्त असली पाहिजे, आणि आशिया खंडातले जे देश आहेत त्यांचं लोकसंख्या धोरण आहे लोकसंख्या कमी करण्याचं आहे. तर त्याचं कारणच ते आहे तिथं लोकसंख्या कमी असण्याचे परिणाम घडत आहे. लोकसंख्या कमी आहे तर तिथं अनेक समस्यांना सामोरे जावं लागत आहे. तर इथं लोकसंख्या अतिरिक्त आहे, त्याच्यातून अनेक समस्या निर्माण होत आहेत. तर कोणकोणत्या समस्या निर्माण होत आहेत? लोकसंख्या अतिरिक्त, भारताची लोकसंख्या आज रोजी 1,36,37 कोटी आहे. तर ही लोकसंख्या स्वातंत्र्याच्या कालखंडामध्ये जी 47 कोटी 50 कोटी होती, ती लोकसंख्या सुद्धा अतिरिक्त होती असं त्या काळातले राजकीय विचारांतून आपले मत मांडत होते. त्याच्यानंतर ही लोकसंख्या तिसऱ्या पटीत जात आहे, 50, 100, 150. म्हणजे आणखीन 3 ते 4 वर्षामध्ये 1,50 कोटी लोकसंख्या होणार आहे. तर ही लोकसंख्या खूप अतिरिक्त आहे, म्हणजे दोन भाग त्याचे जास्त आहे. तर या अतिरिक्त लोकसंख्येच्या समाजावर काय परिणाम होत असतात हे जर आपल्याला पाहिजे असेल तर आपल्याला 1, 2, 3, 4 लक्षात घ्यावं लागेल. सगळ्यात महत्वाचा घटक आहे आर्थिक घटक. म्हणजे एकंदरीत जर समजा अतिरिक्त लोकसंख्या झाली तर त्याचे समाजावर आर्थिक परिणाम खूप होत असतात. म्हणजे ज्या देशामध्ये अतिरिक्त लोकसंख्या असते त्या देशाचं दरडोई उत्पन्न कमी असतं. म्हणजे स्वित्झर्लंडचं दरडोई उत्पन्न काय जास्त आहे, तिथं लोकसंख्या खूप कमी आहे म्हणून त्यांचं दरडोई उत्पन्न चांगलं आहे. इथं टाटा, बिर्ला, अंबानी यांचं उत्पन्न खूप जास्त आहे, पण दरडोई उत्पन्न काढलं की ते उत्पन्न खाली जातं. कारण का इथं 10,000 रुपये दरडोई उत्पन्न महिन्याला नसणाऱ्या लोकांची संख्या खूप आहे. 80% लोक दारिद्र्य जीवन जगतात, 20% लोक चांगलं जीवन जगतात आणि 2% लोक श्रीमंत जीवन जगतात. तर हे 80% जे लोक दारिद्र्य जीवन जगतात त्याचं कारण लोकसंख्या वाढ आहे. तर ह्या आर्थिक समस्या दारिद्र्यामुळे निर्माण झाली. म्हणजे 50 एकर जर आपल्याकडे शेती असेल, आपण शेतीचं उदाहरण घेऊ, आणि त्यांना जर एक मुलगा एक मुलगी असेल तर शेती 50ला 50 कायम राहत असते. पण त्याला 4 मुलं असतील तर ते 10-50 होते. आई वडिलांसाठी 10 एकर, 4 मुलांची 40 एकर, पुन्हा त्यांना 2-2, 3-3 अपत्ये, परत 3-3 एकर. त्याच्यानंतरच्या कंडिशनला तहसीलदार म्हणतो की शेतीचं विभाजन करता येत नाही, 3 एकर शेती वाटून द्या की पहिले 5 वर्ष हा वाईट, दुसरे 5 वर्ष हा, तिसरे 5 वर्ष हा. तर ही जी वेळ आलेली आहे ती या अतिरिक्त लोकसंख्येमुळे आलेली आहे. म्हणजे अंबानीच्या संपत्तीचं विभाजन झालं 2 भागामध्ये, 2 अपत्यांमुळे. पण तिथं जर 5 मुलं असते तर ती संपत्ती पुन्हा त्याचे 5 हिस्से होत होते, त्याची 2-2 मुलं त्याचे इतके हिस्से होतात. अशा पद्धतीनं संपत्तीचं विभाजन होतं आणि संपत्तीचं विभाजन झाल्यामुळं लोकांवर दारिद्र्याची वेळ येत असते. म्हणजे आर्थिक परिणाम म्हणल्यानंतर एक पान लिहिलं तरी चालेल, परंतु त्याचे जो ABCD उपमुद्दे लिहिले आपण, दारिद्र्य, आर्थिक घटकामुळं किंवा लोकसंख्या वाढीमुळं दारिद्र्यात वाढ होत असते. हे जर आपल्याला मांडायचं असेल तर शेतीचं विभाजन होतं, संपत्तीचं विभाजन होतं, कामाचं विभाजन होतं, सर्वांनाच काम मिळत नाही. भारतामध्ये सर्वांनाच काम मिळत नाही त्याचं मुख्य कारण लोकसंख्या जास्त आहे. जर एवढ्या भूप्रदेशामध्ये जर फक्त 50 कोटी लोक असते तर सर्वांना काम मिळालं असतं. पण इथं लोकसंख्या 150 कोटी असल्यामुळे सर्वांना काम मिळणं शक्य नाही, आणि यंत्रयुग आल्यामुळे तर कसंच नाही. तर हे दारिद्र्य कशामुळे वाढलं, तर अगोदर लोकसंख्या जास्त आहे म्हणून दारिद्र्य वाढलं, दारिद्र्यामुळे गरिबी वाढली, गरिबीमुळे बेकारी वाढली, बेकारीमुळे पुन्हा, म्हणजे नर्क्स नावाचा एक अर्थशास्त्रज्ञ आहे, आम्ही गरीब आहोत कारण आम्ही गरीब आहोत असंच त्यानं म्हटलेलं आहे. तर गरिबीमुळे गरिबी वाढत जात असते. भांडवल नाही म्हणून नफा नाही, नफा नाही म्हणून बचत नाही, बचत नाही म्हणून दारिद्र्य आहे, दारिद्र्य आहे म्हणून आम्ही गरीब आहोत, असं त्याने चित्र, एक दुष्टचक्र त्यानं मांडलेलं आहे अर्थशास्त्रज्ञानं. तर हे आर्थिक दारिद्र्य आपल्या लोकसंख्या वाढीमुळे येत असतं. म्हणजे आपलं उत्पन्न का कमी आहे तर लोकसंख्या अतिरिक्त आहे.
राष्ट्रीय उत्पन्न कमी आहे, दरडोई उत्पन्न कमी आहे, राज्याचं उत्पन्न कमी आहे, लोकसंख्या जास्त आहे. त्याच्यानंतर बेकारी, दारिद्र्य. आता आम्ही जीवन जगत आहोत म्हणून आम्ही बेकार आहोत, इथं आहे हे काम आहे की देशाच्या इंडस्ट्रीमध्ये 6 महिनेच काम मिळतं, नंतर गॅप दिला जातो. सर्वांना वर्षभर काम मिळत नाही का, तर लोकसंख्या जास्त आहे. तर हे बेकार लोकांची संख्या प्रत्येक महानगरामध्ये आपल्याला दिसून येत असते. प्रत्येक महानगरामध्ये पुणे मुंबईला जे लोक आहेत ते सगळ्यांना जॉब मिळतोय, पण त्यांना चांगला जॉब मिळत नाही. सगळे 10,000 रुपये 15,000 रुपयात काम करतात. जर लोकसंख्या कमी असती, लोक जर भेटले नसते, त्यांना 50,000 रुपये मानधन भेटलं असतं. तर ही जी बेकारी आहे ती लोकसंख्या जास्त असल्यामुळे आहे. पुन्हा लोकसंख्या जास्त असल्यामुळे उत्पन्नात घट होत असते. सर्वांना वर्षभर रोजगार मिळत नाही, काम मिळत नाही, शिक्षण मिळत नाही, आरोग्याच्या सुविधा मिळत नाही. त्याच्यामुळे लोकांच्या उत्पन्नात घट होते. त्याच्यानंतर नैसर्गिक साधन संपत्तीचा ऱ्हास. जर ज्या देशाची लोकसंख्या जास्त असते त्या देशामध्ये नैसर्गिक साधन संपत्तीचा ऱ्हास होतो. म्हणजे युरोपमध्ये फिरायला गेलेले लोक भारतात यायला तयार होत नाहीत वापस, कारण तिथला निसर्ग खूप चांगला आहे. आणि ते निसर्ग चांगला का ठेवला, तर लोकांनी व्यवस्थापन केलं. म्हणजे अमेरिकेमध्ये जर तुम्ही फिराल तर तुम्हाला मोकाट जनावर दिसत नाही. मोकाट जनावरांना ते धरून नेतात आणि कोंडून टाकतात. म्हणजे माझ्याकडे जर काही जनावर असतील तर ते फक्त माझ्या गोठ्यामध्ये असतील, माझ्या शेतीमध्ये बांधलेले असतील, ते फिरणार नाही, अशी व्यवस्था त्यांनी केली. त्याच्यामुळे तिथं जंगल आहे, जंगलामध्ये जंगली पशु पक्षी आहेत. आणि आमचे जी जनावर आहेत ते आमचे पाळीव जनावर आहेत, रस्त्यावर फिरणारे जनावर नाही. तर हे जी नैसर्गिक साधन संपदा आहे ती खूप चांगल्या पद्धतीने टिकून राहते त्या कारणाने. म्हणजे नद्याचं पोल्युशन होत नाही, त्याच्यानंतर रस्त्याचं पोल्युशन होत नाही, वातावरणाचं पोल्युशन होत नाही. हे सगळं टिकून राहत असतं. भारतामध्ये तसं नाही होत, किंवा विकसनशील आशिया खंडातल्या देशामध्ये तसं होत नाही. तर ही लोकसंख्या वाढल्यामुळे घर बांधायचंय, लाकूड कटाई केली. या लोकांना पाणी द्यायचंय तर नद्यांचं पाणी उपसा केला जात आहे, बिस्लरी बनवल्या जात आहे. या लोकांना परत वस्तू बनवून द्यायच्या आहेत, तर त्या नैसर्गिक साधन संपदा शेवटी ते निसर्गातूनच येत असतं. काही बी आपल्याला जे भेटत आहे, पायाला चप्पल मिळत असेल तर ती कशातून तरी बनत आहे, निसर्गातूनच बनत आहे. कपडे बनत असतील तर ते निसर्गातूनच बनत आहे. डिंक मिळत असेल तर निसर्गातूनच बनत आहे. तर ही पाणी, अन्न, वस्त्र, निवारा या सगळ्या गरजा निसर्गातून आपल्याला मिळतात. आणि ती सगळे साधनं आज नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. म्हणजे समुद्रात मासे आहेत, समुद्रात मासे असतात हे 15-20 वर्षांना सांगायची वेळ येईल की असे समुद्रात मासे होते, आता नाही. का तर ही एवढ्या लोकसंख्येनं संपवून टाकली. जगाची लोकसंख्या 7.5 अब्ज आहे. या एवढ्या लोकसंख्येच्या अन्नधान्य, अन्न, वस्त्र, निवारा सगळ्या गरजा पूर्ण करता करता जंगल कटाई होत आहे, समुद्रातले जीवसृष्टी नष्ट होत आहे. म्हणजे अशा सगळ्या गोष्टीवर ताण येत असतो. नैसर्गिक संसाधनही मर्यादित आहे. म्हणजे दुबई असेल, बहारीन असेल, कतार असेल, या देशामध्ये पेट्रोल आहे, पण हे पेट्रोल सुद्धा कधीतरी संपणार आहे हे शास्त्रज्ञांनी सांगून टाकलेलं आहे. तर ते कशामुळे संपत आहे, त्याचा उपसा खूप मोठा होत आहे, त्याचं प्रमाण, उपसा करण्याचं प्रमाण खूप जास्त आहे. तर ही नैसर्गिक संसाधनं जी आहेत, पेट्रोल, डिझेल, कोळसा, ही जी सगळे साधनं आहेत, जंगल, हे सगळे टिकवून ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे मराठवाड्यामध्ये 7% सुद्धा जंगल नाही. एकूण भूप्रदेशामध्ये मराठवाड्यामध्ये 7% सुद्धा जंगल नाही, 33% असायला पाहिजे. तर कशामुळे नाही, तर शेतीचं विभाजन झालं, लोकांनी झाडं तोडली आणि शेती केली. विदर्भामध्ये जवळजवळ 52% जंगल आहे. ही राखीव भाग असल्यामुळे ते टिकून आहे. तर ही जी सगळी जंगल असेल, हे नैसर्गिक सगळे संसाधन असतील, टेकड्या असतील, हे सगळे संसाधन आपल्याला सुरक्षित ठेवावे लागत असतात. अनेक पशु पक्ष्याच्या जाती आहेत त्या आपल्याला सुरक्षित ठेवाव्या लागतात. साध्या मधमाशीचं सुद्धा पर्यावरणामध्ये फार महत्व आहे. म्हणजे मधमाशा जर संपल्या तर आपल्याला बरेचसे फळं मिळणार नाही. असा संबंध, एकमेकांचा संबंध आहे. तर ही नैसर्गिक संसाधनांचा खूप मोठ्या प्रमाणात ऱ्हास ज्या देशामध्ये लोकसंख्या जास्त असते त्या देशामध्ये होत असतो. त्याच्यानंतर विकासाला लोकसंख्या आठ ठरत असते. म्हणजे आपल्याकडे जर कुटुंबामध्ये 20 लोक असतील तर कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी खर्च जास्त होत असतो. आणि गरजा पूर्ण करण्यासाठी आमचा खर्च होतो म्हणून बचत नाही म्हणून भांडवल नाही म्हणून उद्योग नाही, अशी आपली कंडिशन तयार होत असते. पण आम्हाला जर एकच अपत्य असेल तर त्याचा शिक्षणाचा खर्च भागवला, उरलेले पैसे आम्ही खात्यावर टाकू शकत असतो. परंतु जिथं लोकसंख्या जास्त असते तिथं विकास होत नाही. विकास ही बहुआयामी संकल्पना आहे, व्यापक स्वरूपाची संकल्पना आहे.
विकास म्हणजे केवळ आर्थिक विकास नसून विकास हा सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक, धार्मिक सगळ्या क्षेत्रामध्ये विकास झाला पाहिजे. आणि हा सगळा विकास होऊ शकत नाही. विकासासाठी सगळ्यात महत्वाचं साधन आहे पैसा. आणि पैशाचे खूप मोठे विभाजन, खूप मोठे वाटे या लोकसंख्या वाढीमुळे होत असतात. आणि त्याच्यानंतर राहणीमानाचा दर्जा खालावतो. हे तर सांगण्याचीच गरज नाही. जिथं लोकसंख्या जास्त असते तिथं मानवी जीवनाचा स्तर हा घसरलेला असतो. आणि म्हणजे लोकसंख्येला झालेला झोपडपट्टी म्हणजे मानवी लोकसंख्येला झालेला कॅन्सर असं समाजशास्त्रज्ञांनी म्हटलेलं आहे. तर ह्या झोपडपट्टीमध्ये खूप लोक असतात. म्हणजे मुंबईमध्ये 2 कोटी लोक राहत असतील, त्या मुंबईमधल्या 2 कोटी मधले 1.5 कोटी लोक हे झोपडपट्टीतच आहेत. आणि त्यांचा जीवनमानाचा दर्जा खूप खालावलेला आहे. ही 50 कोटी लोकच फक्त चांगलं जीवन जगत आहेत. 50 लाख लोकच चांगलं जीवन जगत आहेत. 1.5 कोटी लोक हे दारिद्र्याचं, उपासमारीचं, कुपोषणाचं, गुन्हेगारीचं खूप गुंतागुंतीचं जीवन जगताना दिसतात. ते आर्थिक घटकाचे ABCD असे तुम्ही मुद्दे टाकले तर ते उत्तर आणखी इफेक्टिव्ह ठरत असतं. तर दुसरे आहेत सामाजिक परिणाम. समजा लोकसंख्या जिथं जास्त आहे तिथं समाजामध्ये अनेक परिणाम तयार होत असतात. मी सांगितलं तुम्हाला की माणसाची इतक किंवा नाही. म्हणजे चीनमध्ये जर एक शहर नष्ट झालं तर त्यांना काहीच वाटणार नाही, कारण का लोकसंख्या 1,50 कोटी आहे. भारतामध्ये दरवर्षी 1.5 लाख लोक अपघातानं मरतात, 2.5 लाख लोक टीबीनं मरतात, तंबाखूजन्य पदार्थामुळे 1 लाख लोक मरतात. एवढी जी लोक मरत आहेत याची इथल्या सरकारला काहीच काळजी वाटत नाही, कारण का लोकसंख्या खूप आहे. पण न्यूझीलंड सारख्या देशामध्ये, युरोप सारख्या देशामध्ये, युरोपमधल्या वेगवेगळ्या देशामध्ये जर इतके लोक मरत असतील तर त्यांना त्याचा विचार करावा लागत असतो की या पद्धतीने जर लोक जर संपले तर आपला देशच नष्ट होऊ शकतो, असा त्यांना विचार करावा लागत असतो. परंतु या ठिकाणी आपल्याला मृत्यू दर खूप आहे वेगवेगळ्या कारणानं, त्याचं काही वाटत नाही, कारण लोकसंख्या जास्त आहे. तर या लोकसंख्या वाढीमुळे समाजावर काय परिणाम होत असतात, तर समाजामध्ये गुन्हेगारी वाढत असते. म्हणजे समाज जितका गुंतागुंतीचा, जटिल होत जाईल, वाढता आकार त्याचा होत जाईल, तसं तसं समाजामध्ये गुन्हेगारी वाढत असते. औपचारिक नियंत्रण, अनौपचारिक नियंत्रण. साध्या समूहामध्ये औपचारिक नियंत्रण असतं, मोठ्या समूहामध्ये साध्या समूहामध्ये अनौपचारिक नियंत्रण असतं, मोठ्या समूहामध्ये औपचारिक नियंत्रण असतं. म्हणजे गुन्हेगारी कधी वाढते जिथं खूप मोठे लोक आहेत, गुंतागुंत आहे, आम्ही प्रत्येकाला प्रत्यक्ष ओळखत नाही, तेव्हा गुन्हेगारी वाढत असते. आणि मोठ्या समूहामध्ये फार गुन्हेगारी पण वाढत असते. शहर हे मोठ्या समूहाचं उदाहरण आहे. आणि शहरामध्ये महाराष्ट्रात सुद्धा 35% गुन्हेगार आहे. त्याच्यानंतर विचलित वर्तन. अनुचलन आणि विचलन ह्या 2 संकल्पना आहेत समाजशास्त्रामध्ये. समाजाच्या अनुरूप वर्तन करणे म्हणजे अनुचलन, आणि समाजाच्या विरोधी वर्तन करणं म्हणजे विचलित वर्तन. जर समजा समाजमान्य मार्गाने आमच्या गरजा पूर्ण होत नसतील, समाजमान्य मार्गाने आम्ही जीवन जगू शकत नसू, तर आम्ही कोणत्याही मार्गाने पैसा कमवण्याचा प्रयत्न करत असतो. भ्रष्टाचार, पांढरपेशी गुन्हा, हे सगळं कुठून आलंय? विचलित वर्तनातून आलं. हे भ्रष्टाचार, पांढरपेशी गुन्हा कशातून आला? ते लोकसंख्या जास्त असल्यामुळे आला. तर या कारणानं सुद्धा समाजामध्ये विचलित वर्तन वाढत असतं. समाजामध्ये हुंडा प्रथा सुद्धा याच कारणानं वाढलेली आहे. त्याच्यानंतर घटस्फोटाचं प्रमाण. जिथं ताणतणाव आहे, गरजा पूर्ण होत नाही, तिथं अतिरिक्त लोकसंख्या आहे, समाजात गुंतागुंत आहे, जटिल समाज आहे, तिथं घटस्फोटाचं प्रमाण वाढत असतं. जिथं मर्यादित लोक सुखासमाधानाने जीवन जगत असतात तिथं घटस्फोट होण्याचं प्रमाण खूप कमी असतं. जे स्वातंत्र्याच्या काळामध्ये होता. अपवादानेच लोक घटस्फोट घेत होते. आता घटस्फोटाची गोष्ट ही नॉर्मल झाली समाजामध्ये. त्याच्यानंतर अपघात. या देशामध्ये दरवर्षी 1.5 लाख लोक अपघाताने मरतात. आणि ह्या 1.5 लाख लोकांमध्ये 80% लोक हेल्मेट न घातल्यामुळे मरत आहेत. म्हणजे तुम्हाला 25-30 किलोमीटर जर प्रवास करायचा असेल तर हेल्मेट घालणं आवश्यक आहे. म्हणजे गाडी घेताना, कार जर घ्यायला गेलं तर बरेच लोकांना लोक त्या शोरूम वाल्याला म्हणतात की एअर बॅग किती आहे कारला. परंतु एअर बॅग जर उघडायची असेल तर आपण कार चालवत असताना तो बेल्ट लावणं गरजेचं आहे. प्रत्येक बाजूच्याला पण बेल्ट लावणं गरजेचं आहे, मी पण बेल्ट लावणं गरजेचं आहे, तरच त्या एअर बॅग उघडतात, नाही तर उघडत नाही. एअर बॅग असलेल्या गाड्या घेतल्या, 4-4, 5 एअर बॅग असलेल्या गाड्या घेतल्या, परंतु त्याचा वापर जर नाही केला तर त्या उघडत नाहीत, माणसं मरतात. तर हे जे अपघात आहेत, म्हणजे लोकसंख्या जास्त आहे म्हणून अपघात जास्त आहे, अपघात जास्त आहे म्हणून माणसाचा मृत्यूदर जास्त आहे. म्हणजे सगळेच लोक जर रस्त्यावर आले तर खूप कठीण प्रश्न होईल या देशामध्ये. महानगरामध्ये आता पार्किंगची समस्या निर्माण होत आहे, ती या लोकसंख्या वाढीमुळे निर्माण होत आहे. म्हणजे म्हणजे आता सध्याच असं एक नवीन कायदा आला की वाहन घेत असतानाच तुम्हाला पार्किंगची जागा दाखवावं लागत आहे, की मी पार्किंग कुठं करणार आहे आधीच सांगावं लागत असतं.
की मला माझ्याकडे अपार्टमेंट आहे आणि त्याच्यात पार्किंगचं मला हे पॉईंट आहे, हे जेव्हा तुम्ही दाखवाल तेव्हाच तुम्हाला वाहन भेटणार आहे. आता तर ही पार्किंगची समस्या शहरामध्ये आज निर्माण झालेली आहे. तुम्ही कुठेही जा तुम्हाला ते लक्षात येईल. पुण्यामध्ये जर जाल तर कुठेही गाडी उभा केली तर ते पोलीस येऊन लॉक लावतात आणि खडून त्या काचावर घेऊन जातात आणि त्याला ते 600-1000 रुपयाचा दंड भरून ते परत सोडावं लागतं. तर ही समस्या आपल्याकडे आता नव्यानं तयार होत आहे. कुठेही वाहन उभा करता येत नाही. तरी अपघाताचं प्रमाण वाढत आहे. या लोकसंख्या वाढीमुळे पार्किंगची समस्या निर्माण होत आहे, प्रदूषण होत आहे, असं वेगवेगळं दिसून येत आहे. पुन्हा राजकीय समस्या आहे. जशी आर्थिक समस्या आहे तशी सामाजिक समस्या आहे तशी राजकीय समस्या आहे. म्हणजे एवढ्या लोकांचे जर प्रश्न सोडवायचे असेल तर शासनावर सुद्धा खूप मोठा बोजा येत असतो की देशाचं धोरण एवढ्या शेतकऱ्याचा प्रश्न सोडवायचा तर किती कोटी लागतील, एवढ्या लोकांना घरं द्यायची असतील तर किती कोटी लागतील. म्हणजे एखाद्या युरोपमधल्या देशामध्ये लोकांना घरं द्यायची असतील तर ते 2च वर्षात देतात. पण भारतानं सांगितलं की सर्वांना आम्ही प्रत्येकाला एक घर देऊ. कधीपर्यंत देऊ? पहिले 2014ची निवडणूक लढवत असताना मोदी सरकारनं सांगितलं होतं की 2022 पर्यंत प्रत्येकाला घर मिळेल. इतक्या गॅप मध्ये का सांगितलं? 8 वर्षे 10 वर्षे तर इथली लोकसंख्या जास्त आहे. म्हणजे 80% लोकांना घर द्यायचं आहे, 20% लोकांकडेच घर आहे. म्हणून सांगतात की 2022 ला देऊ. आणि 2022 ला सुद्धा त्याच्यातल्या 25% लोकांनाच घर होईल, त्यातले 75% लोक तसेच राहणार आहे. तर हे राजकारणावर ताण येत असतो. सरकार चालवणं कठीण होत असतं. एवढे लोक जर विचलित झाले तर सरकार चालवता येत नाही. एवढ्या लोकांच्या अन्नधान्य गरजा पुरवायच्या असतील तर दर उत्पन्न घसरतं आणि खूप मोठी समस्या निर्माण होते. 90च्या काळामध्ये भारत अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण नव्हता. तर अमेरिकेकडून गहू मागवला होता. तर अमेरिकेकडून गहू मागवला होता तर ते गहू कुणाचा होता? अमेरिकेकडून गहू मागवला तर तो गहू माणसाचा नव्हता. तिथल्या वरासाठी टाकायचा गहू त्याने आपल्याला दिला आणि माणसाने तो गहू खाऊन घेतला. का तर इथल्या माणसांना जगायचंच पडलं होतं की आमचं आहे का नाही हे विचार करण्या अगोदर इथली भूक मिटू अगोदर. काळी मिलो नावाची एक ज्वारी होती ती आणली, कसं तरी करून लोकांना जगवलं आणि नंतर 2000 नंतर भारत स्वयंपूर्ण झाला कृषी क्रांतीनंतर. आणि मग हळूहळू आता अन्नधान्याच्या बाबतीत आम्ही स्वयंपूर्ण झालो, परंतु आता बाकीच्या गरजा सुरू झालेल्या आहेत. तर अशा वेगवेगळ्या गरजा सरकारवर ताण येतो. योजना राबवत असताना ताण येतो, पंचवार्षिक योजना राबवताना ताण येतो, देशाचं धोरण ठरवताना ताण येत असतो. तर एवढ्या लोकांचे प्रश्न सोडवणं खूप कठीण आहे. म्हणजे सरकारनं खाजगी शाळा कशासाठी काढल्या तर सर्वांना शिक्षण देणं खरोखर कठीण आहे, सरकारला शक्य नाही म्हणून खाजगी शाळा. सर्वांना रोजगार देणं शासनाला खरोखर शक्य नाही कारण का लोकसंख्या जास्त आहे. सर्वांना शुद्ध पाणी देणं सुद्धा शक्य नाही. तर एवढे लोक जर याच पद्धतीने लोकसंख्या वाढत गेली तर एकूण भूप्रदेशावर 2.14 एवढंच पाणी शुद्ध आहे पिण्यायोग्य. समुद्राचं पाणी पिता येत नाही. तर हे 2.14% पाणी संपून जाईल आणि येणाऱ्या काळामध्ये युद्ध पाण्यासाठी होईल. हे जी लोकसंख्या शास्त्रज्ञांनी सांगितलं ते खरं आहे. ते मर्यादित पाणी आहे. पाऊस कसा पडला, किती पडला, कोणत्या देशात दुष्काळ पडला. जोहान्सबर्ग मधल्या पाण्याची समस्या वेळोवेळी आपल्या युट्यूबला व्हॉट्सअपला आपल्याला पाहायला मिळत असते की खूप मोठी समस्या आहे तिथे. की शेवटचे 2-3 महिने कसे काढतात लोक त्यांनाच माहिती. तर ही जी राजकीय समस्या आहे तर राजकारणावर खूप मोठा ताण येत असतो, योजना राबवताना ताण येत असतो, देशाचं धोरण ठरवत असताना अडचणी येतात. तर सरकार कोसळण्याला सुद्धा लोकसंख्या कारणीभूत ठरते काही ठिकाणी. त्याच्यानंतर आहे प्रशासकीय परिणाम. म्हणजे राजकारण आणि प्रशासन दोन्हीचा संबंध आहे. म्हणजे राजकारणी लोक धोरण ठरवत असतात आणि ते धोरण राबवण्याचं काम सरकारी यंत्रणा करत असते आणि सरकारी यंत्रणा जेव्हा धोरण राबवत असते तेव्हा योजना राबवत असताना कुणाला योजना द्यायची कुणाला द्यायची नाही हा प्रश्न तयार होत असतो. गावामध्ये जर 20 लोकच बेघर असतील तर त्यांना घर देता येईल. गावामध्ये 20 लोकांनाच अल्पभूधारक असतील तर त्यांना कंट्रोलचं धान्य देता येईल. त्या सगळ्या योजना राबवत असतात, परंतु सगळ्यांनाच पुरवायचं म्हणजे खूप कठीण आहे. आता कंट्रोलचं दुकानावर 300 रुपयामध्ये महिनाभर पुरवलेलं अन्नधान्य सगळ्या गावाला दिलं जात आहे आणि परिणामी लोक आळशी झालेत, कामच करत नाहीत आता. तर ही जी सगळं प्रशासनावर ताण येत आहे. यांना धान्य द्यायचं आहे, यांना 2000 रुपये महिना पगार सुरू करायचा आहे, यांना निराधार योजनेमध्ये टाकायचंय, यांना अल्पभूधारक मध्ये टाकायचंय, यांना श्रावण बाळ योजनेत टाकायचंय. म्हणजे प्रत्येक माणसाला आपण गरीब आहोत याची चिंता वाटत नाही, पण कुठून 2000 मिळतात, कुठून 1000 मिळतात, कोणत्या खात्यातून 50-500 रुपये महिना मिळतात याच्यासाठीच माणसं कागद घेऊन फिरतात. पण ही लाचारी आहे, ही गरिबी आहे हे कळणे इतकं विचार करण्यात त्यांच्याकडे वेळ नाही आणि परिणामी ही सगळं प्रशासन कोलमडून जात असतं.
तर हे सगळं जे परिणाम आहे प्रशासनावर खूप लोकसंख्या वाढीचा ताण येत असतो. या पद्धतीने लोकसंख्या वाढीचे काय परिणाम होतात हे आपल्याला मुद्देसूद मांडता येईल. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.